विद्यार्थी मित्र नमस्कार। इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान घटक 15वा पदार्थ आपल्या वापरातील उपघटक साबणाचे प्रकार। आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ किंवा घटक वापरत असतो। आपलं दैनंदिन कामकाज सुकर होण्यासाठी म्हणा किंवा आपलं कामकाज सोयीस्कर होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे पदार्थ वापरत असतो। तर त्या पदार्थांचे कोणकोणते प्रकार असतील तर त्या प्रकारांच्या संदर्भात आपण माहिती मागील तासाला घेतली आहे। याच्यामध्ये आज नवीन एक प्रकार बघायचा आहे उपघटकामध्ये, तो म्हणजे साबणाचे प्रकार। साबण आपण वेगवेगळे प्रकारचे वापरत असतो। आपण अंगाचा साबण असू दे, डोक्याचा साबण असू दे, कपड्याचा साबण असू दे, भांड्याचा साबण असू दे, तर ह्या साबणाचे काही प्रकार असतात। तर त्या प्रकाराच्या संदर्भात आपण माहिती घेऊन घेऊया। तर तत्पूर्वी आपण ही माहिती थोडक्यात लिहून घ्यायची आहे। साबणाचे प्रकार, ठीक आहे। तर बघा, उपघटक साबणाचे प्रकार आपण पाहिलेले आहोत। साबणाचे प्रकारमध्ये लिहून घेऊया। साबणाचे प्रकार, साबणाचे प्रकार यामध्ये मृदू साबण, मृदू साबण व कठीण साबण। मृदू साबण व कठीण साबण हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। मृदू साबण व कठीण साबण। आता मृदू साबणाबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया। मृदू साबण म्हणजे काय, तर आपल्या संपूर्ण शरीरासाठी वापरण्यात येणारे साबण कुठले असेल तर ते मृदू साबणामध्ये येतात। डोक्याला लावायचं असेल किंवा अंगाला किंवा तोंडाला हातापायाला असं कुठलाही साबण जर लावायचं असेल तर त्याला मृदू साबण असं म्हटलं जातं। मृदू साबणामुळे होतं काय, तर आपल्या संपूर्ण शरीरावरची जी काही घाण असू दे, मळ असू दे, हे संपूर्ण नाहीसं होतं। आता या मृदू साबणामध्ये स्नानासाठी वापरतो तो तेलामचा पोटॅशियम क्षार असतो। बघा, मृदू साबणामध्ये तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो। पोटॅशियम क्षार असतो हे आपण या ठिकाणी बघायचं आहे किंवा लिहून घेतलेलं आहे। पोटॅशियम क्षार असतो। आता मृदू साबणाच्या संदर्भात आपण थोडंसं बघूया। बघा, हा आहे मृदू साबण। मी तुम्हाला या ठिकाणी चित्रामध्ये दाखवू शकतोय की हा आहे मृदू साबण। बघा, हा मृदू साबण आहे। ह्या मृदू साबणामुळे काय काय होतं हे तुम्हाला थोडक्यात आता मी सांगणार आहे। तर बघा, मृदू साबणाचा एक एक्सपेरिमेंट मी तुमच्या समोर देत आहे। आता बघा, आपण असा हा आता आपण चोळू शकतोय व मृदू साबण आपण ठेवून घेऊ शकतोय। हा अशा पद्धतीने आपण हे हात जर समजा चोळले तर हा विशिष्ट प्रकारे असा या हाताला फेस होतो। फेस झाल्यानंतर हे विशिष्ट प्रकारचे अपमार्जकाच्या सहाय्याने आपल्या या हातावर जो काही घाण असू दे, मळ असू दे, ही काय होते, नाहीशी होते। तर हे तेलामलाच्या पोटॅशियम क्षार असतो। याच्या या साबणामध्ये काय असतं तर तेलामल व पोटॅशियमचा क्षार असतो। त्याच्यामुळं काय होतं की आपले हे अपमार्जक सहाय्यक कामगार व घाण असले किंवा काही पदार्थ चिटकले असतील ते नाहीसे होतात। ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे। बघा, लिहून घ्यायचं आहे। ही बाब आपण लक्षात घेतलेली आहे। तर मृदू साबणाच्या संदर्भामध्ये आपण बघितलं की साबण कशा पद्धतीने काम करतो। आपण आपल्या एका जारमध्ये सुद्धा साबण ठेवू शकतो। त्यानंतर दुसरी थोडीशी माहिती लक्षात घ्यायची आहे। याच्यामध्ये अंगाची आग होत नाही। बघा, पोटॅशियम क्षार या साबणाच्या या घटकामुळे अंगाच्या आपल्या संपूर्ण शरीराची हानी होत नाही किंवा आग होत नाही, हे आपण बघायचं आहे। आता कठीण साबण, कठीण साबणाच्या संदर्भात जर विचार केला तर कपडे धुणे, बघा कपडे
धुणे, भांडी घासणे, भांडी घासणे, भांडी घासणे. कठीण साबणाच्या प्रकारामध्ये कोणकोणते साबण तर कपडे धुणे व भांडी घासण्याचे साबण हे या कठीण साबणामध्ये येतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा, स्नानासाठी वापरतात. हा तेलामधचा पोटॅशियम क्षार असतो, त्यामुळे अंगाची आग होत नाही. विहिरीचे किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. बघा, विहिरीचं व जे कूपनलिकेचं पाणी असतं त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण हे जास्त असतं. क्षारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतं तर त्याचा साका तयार होतो व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. संश्लिष्ट अपमार्जक. बघा, संश्लिष्ट अपमार्जकाच्या संदर्भातली आपण थोडीशी माहिती लक्षात ठेवायची आहे. साबणाची जागा आता मानवनिर्मित संश्लिष्ट अपमार्जकांनी घेतली आहे. संश्लिष्ट अपमार्जक म्हणजे काय? सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे संश्लिष्ट अपमार्जक. साबणाची जागा आता मानवनिर्मित संश्लिष्ट अपमार्जकांनी घेतली असल्यामुळे अपमार्जकांची निर्मिती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. त्यांच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात. त्यांचा वापर अनेक प्रकारच्या प्रसाधनामध्ये करतात. संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात. बघा, संश्लिष्ट अपमार्जक हे एक विशिष्ट म्हणा किंवा ॲडव्हान्स असलेली ही एक पद्धती आहे व साध्या साबण करण्याच्या पद्धतीला अनुसरून दुसरी असणे पॅरल असणारी पद्धत आहे. याच्यामध्ये काय केलं हे आपण बघितलं आहे. वापराच्या गरजेनुसार अपमार्जकामध्ये सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यात उपयुक्त गुणधर्मे दिली जातात. बघा, अपमार्जकाचा जर समजा अभ्यास करायला गेला तर ते कशापासून तयार केले जातात तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे रंगद्रव्य, सुगंधित द्रव्य असतील किंवा जंतुनाशके, अल्कोहोल्स, काही विशिष्ट प्रकारचे रासायनिक घटक असतील, फेननाशक अशांचे काही मिश्रण तयार करून आपल्यानुसार हे गुणधर्म असणारे काही त्याच्यापासून अपमार्जक वगैरे तयार केले जातात. तर संश्लिष्ट अपमार्जक हे साबणासारखाच एक प्रकार असतो, परंतु त्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स म्हणा किंवा संशोधन जास्त करून हे संश्लिष्ट अपमार्जक तयार केलं जातं. याच्यानंतर साबणाची निर्मिती. आता पूर्वीच्या काळी साबण वगैरे नव्हते, परंतु त्याला पर्याय म्हणून अनेक काही घटक म्हणा किंवा उपपदार्थ किंवा उपघटक तयार करून आपली गरज भागवली जात असते. परंतु सध्या माणसाची संख्या सुद्धा भरपूर, लोकसंख्या वाढली आहे, त्यांच्या गरजा सुद्धा भरपूर वाढल्या आहेत. आता प्रत्येक गोष्टीचं तयार करण्याचं म्हटलं तर त्याच्यासाठी फॅक्टरीज लागल्या असतात. फॅक्टरीज म्हणजे काय? एकाच वेळेला यंत्राच्या साहाय्याने भरपूर असा माल किंवा वस्तू निर्माण तयार करून त्याचं उत्पादन किंवा वस्तू सेवा गरजा निर्माण करून दिल्या जातात. याच्यामध्ये साबणाची निर्मिती याच्यामध्ये काय म्हटलं जातं बघा, साबणाची निर्मिती लाईफ बॉय, गोदरेज हे जे काही घटक वगैरे असतील तर त्यांची बाब आपण लक्षात ठेवायची आहे. आपण पहिल्यांदा साबणाची निर्मिती कशी होते याचा एक आपण डेमो पाहणार आहोत. हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे. पिछले कुछ वीडियोस में हमने देखा था कैसे बनाई जाती है हम सब की फेवरेट सेंटर फ्रूट. हमने देखा था राजश्री और विमल जैसे गुटके आखिर बनते कैसे हैं और भी बहुत कुछ. तो अगर आपको भी है पसंद नई टेक्नोलॉजी और गजब मशीनों के बारे में जानना तो मशीन इंडिया चैनल को ऐसे सब्सक्राइब करके घंटी बजा दीजिए ताकि आपको ऐसे ही वीडियोस लगातार मिलते रहे.
आज हम देखने वाले हैं हमारे डेली लाइफ में यूज होने वाले साबुन फैक्ट्रीज में आखिर बनते कैसे हैं। वैसे पहले के टाइम में जो साबुन बनते थे उसमें एनिमल फैट यानी जानवरों से निकली चर्बी मिलाई जाती थी। हालांकि अभी के टाइम ऐसा बहुत कम देखने को मिलता है। अभी साबुन बनाने के लिए कास्टिक सोडा के साथ नेचुरल फैट्स को ऐसे मिलाया जाता है। काफी देर तक कास्टिक सोडा और फैट को मिलाने के बाद इस मिक्सचर में कुछ सेंट मिलाकर किया जाता है गर्म खौलते पानी के साथ मिक्स। करीब 18 मिनट तक खौलने के बाद ये मिक्सचर काफी गाढ़ा हो जाता है, जिसे छोटे छोटे छेदों में से प्रेशर के साथ ऐसे बाहर निकालकर कन्वेयर बेल्ट पर आगे भेजा जाता है। अब कन्वेयर बेल्ट पर जाते ही ये गाढ़ा लिक्विड कुछ सेकंड्स में ही सख्त होने लगता है। अब इस टाइप के 2 प्रेशर रोलर के बीच से गुजरना होता है। अब यहाँ से निकलने के बाद इस मिक्सचर का शेप कुछ पतली रिबन जैसा हो जाता है। अब इन पतली रिबन्स को एक ग्राइंडर छोटे छोटे टुकड़ों में काट देता है। अच्छी तरह से बारीक हो जाने के बाद इसे भेजा जाता है आगे एक मिक्सचर मशीन में, जहां इसमें मिलाया जाता है मनचाहा कलर और मदमस्त कर देने वाली सुगंध लाने के लिए मिलाना होता है सेंटेड ऑयल। ये कंटेनर इस मिक्सचर को करीब 15 मिनट तक अच्छे से मिक्स करता है, जिसके बाद एक बड़े से डाई या साँचे में इसे कंप्रेस किया जाता है, दबाया जाता है और साबुन के आकार की लंबी लंबी पट्टियां बाहर निकलने लगती है। अब एक कटर इन साबुन की लंबी पट्टियों को छोटे छोटे हिस्सों में काट देती है। वैसे इसके अलावा साबुन को काटने के लिए पहले कुछ इस टाइप से इंसान अपने पैरों के प्रेशर से साबुन को काटा करते थे, जो कि काफी अनप्रोफेशनल था। हालांकि अब ये सारा काम मशीन से होने लगा, तो साबुन सही आकार में कट जाने के बाद इस पे लगाई जाती है कंपनी की ब्रांडिंग और फिर भेज दिया जाता है दुकानों और मॉल्स में बिकने के लिए। तो अब बारी आती है आपके किए कमेंट्स लेने की। पहला कमेंट लेते हैं रानी मेहंदी जी का। लिखा है अच्छा है जबरदस्त। तो थैंक यू रानी, थैंक यू वेरी मच फॉर कमेंटिंग। सेकंड कमेंट है रंजू सेन का, तो उन्होंने लिखा है फैंटास्टिक ब्रो। तो थैंक यू रंजू, थैंक यू वेरी मच। सत्यम भाई ने भी लिखा है मस्त है। तो सत्यम भाई आप हर वीडियो पे कमेंट करते हो, लाइक करते हो, आपको दिल से थैंक यू, दिल से धन्यवाद। शुभम पांसे जो कि मेरे क्लोज फ्रेंड भी है, उन्होंने लिखा है ऐसे वीडियो और आने चाहिए। तो शुभम भाई बिल्कुल आएंगे। वैसे स्टोरी बाबा नाम से एक नया चैनल स्टार्ट कर दिया, जाके थोड़ा देख लेना है ना। अब सूरज हेम्ब्राम ने लिखा है माय फॉलोअर एडजस्ट नया टारगेट, जो भी खाता है मरवा दो। ये बात किसी को पता ना चले। अरे तो ये क्या लिखा है यार, कुछ समझ में नहीं आया। लगता है भाई सुपारी किलिंग का धंधा हुआ इसका, है ना। अब टेक्निकल शॉर्ट लिखते हैं भाई, मैं आपको बहुत मिस करता हूँ। आप अभी वीडियो नहीं बनाते हो, तो आप सबको बता दूं ये बंदा भी चैनल से काफी टाइम से जुड़ा है। तो भाई टेक्निकल शॉर्ट अब स्टोरी बाबा नाम से एक नया चैनल बना है आजकल, मैं वहां पे रेगुलर वीडियो डालता हूँ, तो वहां पे आ जाओ। तो ऐसे ही कीजिए आप भी कमेंट, मैं अगले वीडियोस में आपका नाम जरूर लूंगा। तो चलते हैं, मिलेंगे ऐसे ही किसी दूसरे वीडियो में, तब तक के लिए बाय। तर आता आपण साबणाची निर्मिती याबद्दल थोडीशी माहिती पाहूया। बघा साबणाची निर्मिती। साबणाची निर्मिती आपण एक व्हिडिओ देणार आहे, त्या व्हिडिओमध्ये माहिती येणार आहे। तत्पूर्वी आपण तोंडी थोडीशी माहिती बघूया। 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड, 60 मिली खोबरेल तेल, 15 ग्रॅम मीठ, सुवासिक द्रव्य, काच कांडी, चंचू पद्धती, लोखंडी जाळी, बर्नर, पाणी, साचा इत्यादी या प्रकारानं काय केलं जातं की साबणाची निर्मिती केली जाते। चंचू पात्रामध्ये 60 मिली खोबरेल तेल घेऊन किंवा विशिष्ट पद्धतीचे एक उपकरण असेल किंवा माहिती असेल किंवा एक विशिष्ट प्रकारची एक रचना असेल, तर त्या रचनेनुसार साबणाची निर्मिती केली जाते। साबण निर्मिती झाल्यानंतर बांधकामासाठी वापरले जाणारे काही सिमेंट उत्पादन असेल किंवा कॉन्क्रीट मिक्स असेल किंवा सिमेंट प्रोडक्शन असेल, त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत किंवा त्याच्या संदर्भात असणारी काही माहिती आपण समजून घेणार आहोत।
साबण कसं करायचं आहे किंवा त्याची निर्मिती हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. त्यानंतर आपण सिमेंट उत्पादनामध्ये आपण जाऊया किंवा सिमेंट उत्पादन कसे असते, काय काय केले जाते त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती पाहूया. तत्पूर्वी आपण लिहून घ्यायचं आहे मिश्रणाच्या संदर्भाचा जो एक घटक आहे हा सिमेंट उत्पादन. सिमेंट प्रोडक्शन. सिमेंट प्रोडक्शन हे या ठिकाणी बघायचं आहे. सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. त्यापासून कॉन्क्रीट तयार करून पत्रे, विटा, रंगाची पूड असे सिमेंट हे सिलिका, वाळू, ॲल्युमिना, त्यानंतर चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार करतात. बघा आपण बघून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. त्यापासून कॉन्क्रीट तयार करून पत्रे, विटा, खांब, पाईप बनवतात. बघा सिमेंट ही कोरडी सूक्ष्म कण असलेली हिरवट राखाडी रंगाची पूड असते. हिरवट राखाडी रंगाची पूड असल्यामुळे त्याच्यामध्ये विशिष्ट काही रचना असतील किंवा काही बाबी असतील तर त्याच्यामध्ये टाकून सिमेंट उत्पादन केले जाते. सिमेंट हे सिलिका, वाळू, ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार करतात. हे सिमेंट प्रोडक्शनची म्हणा किंवा सिमेंट तयार करण्याचे काही कारखाने हे सेलममध्ये म्हणा किंवा राजस्थानमध्ये किंवा झारखंड, छत्तीसगड, त्यासोबत केरळमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर त्याच्यापासून सुद्धा सिमेंट उत्पादन केलं जातं. त्यानंतर पोर्टलँड सिमेंट हा बांधकामासाठी वापरला जाणारा प्रमुख प्रकार आहे. 60% चुना, कॅल्शियम ऑक्साईड, 25% सिलिका, सिलिकॉन डायऑक्साईड, 5% ॲल्युमिना, उरलेला भाग आयर्न ऑक्साईड व जिप्सम कॅल्शियम सल्फेट या कच्च्या मालापासून पोर्टलँड सिमेंट बनवतात. त्याचा पोत इंग्लंडमधील पोर्टलँड बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो म्हणून त्याला हे नाव मिळालेलं आहे. बघा सिमेंटच्या संदर्भामध्ये जी माहिती आलेली आहे समोर तर ती काय आहे बघा. कच्च्या मालापासून पोर्टलँड सिमेंट बनवतात. बघा कच्च्या मालापासून पोर्टलँड सिमेंट बनवलं जातं. पोर्टलँड सिमेंट त्याचा पोत इंग्लंडमधील पोर्टलँड बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो म्हणून त्याला नाव हे पोर्टलँड मिळालेलं आहे. किंवा एखाद्या वस्तूचं नाव जर असेल तर त्याची पार्श्वभूमी थोडीशी विचारात घेतली जाते व पार्श्वभूमी विचारात घेऊन त्याच्या संदर्भात किंवा त्या अनुषंगाने जी काय असेल ती माहिती त्याच्यामध्ये टाकली जाते. त्यानंतर बघा प्राचीन काळात रोमन लोकांनी सिमेंट व त्यासोबत कॉन्क्रीट तयार केले होते. भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून ते जलीय सिमेंट बनवत. ते सिमेंट अतिशय टिकाऊ होते. रोमन साम्राज्य लयाला गेले व सिमेंट निर्मितीची ही कला लोक विसरून गेले. 1756 मध्ये सिमेंट अभियंते जॉर्ज स्मिटन यांनी जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली. बघा पूर्वीच्या काळी भले भारतामध्ये नसू दे किंवा परदेशामध्ये किंवा परदेशामध्ये सुद्धा किंवा पाश्चिमात्य देशामध्ये ही जी काही पद्धत आहे सिमेंट बनवण्याची कला ह्याबद्दलची थोडीशी माहिती आपण बघूया. काय म्हटले बघा. प्राचीन काळात रोमन लोकांनी सिमेंट व त्यासोबत कॉन्क्रीट तयार केले होते. सिमेंट व सिमेंटच्या सोबत असणारे काही कॉन्क्रीट तयार केले होते. भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून भिजवलेलं काही चुना असेल तर त्याच्यामध्ये ज्वालामुखीची राख घालून ते जलीय सिमेंट बनवत. बघा जलीय सिमेंट ते बनवत. ते सिमेंट अतिशय टिकाऊ होते. तर हे सिमेंट जे काही होते तर ते सिमेंट अतिशय टिकाऊ होते. रोमन साम्राज्य लयाला गेले व सिमेंट निर्मितीची कला लोक विसरून आले. सिमेंट निर्मितीची लोक म्हणजे काही कला असू दे किंवा कशामध्ये काय मिश्रण वगैरे करायचं तर ती कला लोक पाहू लागली. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन इन्व्हेन्शन आलं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते म्हणजे ब्रिटनमध्ये इंग्लंडमधले जे होते जॉन स्मिटन यांनी जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली. म्हणजे सिमेंट पाण्यापासून म्हणा किंवा त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स करून ही सिमेंट करण्याची कला हे त्यांनी काढले. आता सिमेंट हे बांधकामासाठी आपलं उपयुक्त आहे. मोठमोठे ब्रिजेस जर असतील तर मोठमोठे काही पूल वगैरे बांधण्यासाठी 2 खडक म्हणा 2 विटा म्हणा किंवा मजबूतीकरण करण्यासाठी चिखल सगळा एक साखा घट्ट तयार करण्यासाठी सिमेंट वापरलं जातं. व सिमेंट वापरल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये मजबूत टणकपणा हा गुळगुळीत प्रकारचा एक भाग राहतो. आता मोठमोठे काही ब्रिजेस वगैरे असतील. आता कोल्हापूरला जर जो काही मोठा पूल लागतो तर तो पुलामध्ये भरपूर सगळे स्टेनलेस स्टील्स म्हणा किंवा इतर जे काही भाग वापरले तर आहेतच. त्यासोबतच त्याच्यावरती काही सिमेंट आवरण त्या ठिकाणी घातलेले आहेत. तर ते आवरण घातल्यामुळे काय झालं आहे की त्याला गुळगुळीतपणा आलेला आहे. त्याच्यामुळं वाहने इकडून तिकडून जाऊ शकतात. त्यासोबतच नंतर जो काही एक प्रकार किंवा एक पद्धत सांगितलेली आहे ती त्याच्यामध्ये घरे बांधण्याची एक कला सांगितली आहे. घरे बांधण्याच्या कलेमध्ये विटा असतील तर त्या विटा एकमेकाला जोडल्यामुळं काय होतं की
एकमेकाला जोडल्यामुळे, विटा जोडल्यामुळे काय होतं की साचेबंदपणा किंवा संधपणा, एक संधपणा त्या ठिकाणी जोडला जातो. जोडून काय होतं की जोडल्यामुळे काय होतं की एक संधपणा असल्यामुळं पद्धत म्हणा किंवा वस्तू एकसारख्या घट राहतात, ते सिमेंट टिकाऊ होते. रोमन साम्राज्य लयाला गेले हा भाग आपण पाहिलेला आहे. त्यानंतर कॉन्क्रीटच्या संदर्भामध्ये आपण बघूया. सिमेंट उत्पादन शक्यतो झारखंड, केरळ या भागामध्ये होते. झारखंड व केरळ सारख्या भागामध्ये किंवा रांची यासारख्या भागामध्ये सिमेंटचं उत्पादन म्हणा किंवा त्याच्या ठिकाणची काही कारखाने किंवा फॅक्टरीज असतील तर ते मोठमोठे खडक तयार करून त्या ठिकाणी ते तयार केले जातात. कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. स्लॅब भक्कम होण्यासाठी गळती होऊ नये म्हणून त्यामध्ये काही विशिष्ट द्रव्ये मिसळली जातात. बघा याच्यामध्ये कॉन्क्रीटच्या संदर्भामध्ये काही माहिती सांगितली आहे. बघा कॉन्क्रीट उत्पादन, सिमेंट प्रोडक्शन, या ठिकाणच्या संदर्भात किंवा ही बाबी आपण लक्षात ठेवायची आहे. सिमेंट प्रोडक्शन, कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. स्लॅब भक्कम होण्यासाठी गळती होऊ नये म्हणून त्यामध्ये विशिष्ट द्रव्ये मिसळली जातात. बघा विशिष्ट प्रकारची द्रव्ये ह्या कॉन्क्रीट उत्पादनामध्ये मिसळली जातात व त्याच्या पद्धतीनं कॉन्क्रीट तयार केलं जातं. आता जर समजा आपलं आरसीसी घर असेल, आरसीसी म्हणजे काय, आरसीसी घराचा तुम्हाला मी प्रथम लॉंग फॉर्म सांगतो. बघा आरसीसी म्हणजे काय, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे पावसाच्या पाण्यापासून जे काही मजबूत घट्टपणा असणारा जो काही पदार्थ किंवा भाग वाढला जातो तर त्याला आरसीसी प्रकारची घरं म्हटली जातात. बघा अशी मोठमोठी जी काही घरं असतील तर त्याला आरसीसी घरं असं म्हटलं जातं. त्याला जो काही छत असतो तो हा आरसीसी स्वरूपामध्ये असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, आरसीसी स्वरूप. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते मिश्रण तयार करण्यासाठी. स्लॅब भक्कम होण्यासाठी गळती होऊ नये म्हणून त्यामध्ये काही विशिष्ट मूलद्रव्ये मिसळली जातात. मग याचा जो काही स्लॅब असेल, आपला छताचा वरचा जो काही भाग असेल, जर समजा तुम्हाला दाखवायचं झालं तर आपण या ठिकाणी बघू शकतो की बघा हा छताचा काही वरचा काही भाग असेल. बघा हा वरचा जो काही भाग असते, हा छताचा वरचा भाग हा आरसीसी मध्ये केला जातो, म्हणजेच रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट अशा स्वरूपाचा हा काही भाग असतो व त्याच्यानुसार हे काही घटक तयार केले जातात असं म्हणलं काय हरकत नाही. किंवा जे काही केमिकल्स वगैरे असेल तर त्या केमिकलच्या स्वरूपानुसार बाबी तयार होतात व घर आपलं सच्छिद्र राहत नाही व प्लेन तयार होतं व त्याच्यामुळं पाणी पावसाचं आत येत नाही. ही बाब आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं आणखीन पुढे जाऊया. कॉन्क्रीट आपण पाहिलं, त्यानंतर अलीकडच्या काळात रस्ते कॉन्क्रीटचे का तयार करतात हे देखील एक महत्वाचा एक भाग आहे, एक प्रश्न आहे. बघा एक प्रश्न आहे. अलीकडच्या काळात रस्ते कॉन्क्रीटचे का तयार करतात. बघा का तयार करतात याबद्दलची माहिती विचारलेली आहे. रस्ते सिमेंटचे वगैरे असतील तर कॉन्क्रीटचे का तयार केले जातात असं विचारले. तर बघा कॉन्क्रीटचे तयार करण्याचं एक म्हणजे कारण म्हणजे आरसीसी कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट असू दे, वाळू असू दे, चुनखडी असू दे, यांचं मिश्रण हे घट्ट एकत्र गच्च बांधलं जातं व जे रस्त्यावरती जे काही कॉन्क्रीटचे असतात त्याच्यामुळं हा जो काही मजबूतीकरण येतो. आता NH4 जे काही रस्ते वगैरे हायवेज वगैरे असतील तर त्याच्यामध्ये
कॉन्क्रीटची रस्ते केल्यामुळे काय होतं, टणकपणा एक मजबूतपणा त्या ठिकाणी आलेला आहे व मजबूतपणा आल्यामुळे काय होतं, जसजसं ऊन त्याच्यावरती पडेल, ऊन जसजसं पडत असतं ठिकाणी टणक होतात व वाहतुकीसाठी म्हणा किंवा कॉस्टिंगसाठी म्हणा किंवा प्रदीर्घ लांब कालखंडासाठी टिकण्यासाठी हे RCC चे काही रस्ते किंवा कॉन्क्रीटचे काही रस्ते वापरले जातात किंवा तयार केले जातात। यानंतर दुसरा प्रश्न येतो म्हणजे पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो। बघा आणखीन एक प्रश्न आहे, पाण्याला कठीणपणा येतो ही माहिती पाहिजे। दुसरं बघूया, पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो। पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो। आता या ठिकाणी पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो म्हणजे शब्दशः अर्थ या ठिकाणी घेऊन चालू नाही आपल्याला। पाण्याला कठीणपणा येतो म्हणजे त्या पाण्यामध्ये काही दूषित किंवा प्रदूषके मिसळली जातात किंवा प्रदूषके मिसळल्यामुळे काय होतं की पाणी जडसर होतं किंवा ओलसर होतं म्हणा किंवा त्याच्यामध्ये काही हानिकारक पदार्थ मिसळले जातात व त्याच्यामुळं पाण्याला कठीणपणा येतो, ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे। मी काही प्रश्न दिले आहेत, ही प्रश्न लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी काही स्वाध्यायासाठी काही प्रश्न देत आहे, ते आपण लिहून घ्यायचे आहेत। बघा स्वाध्याय देतोय, स्वाध्याय देतोय। आपल्या वापरातील अपमार्जकाची यादी तयार करा। यादी तयार करा। उंची वस्तांची पान नंबर 103 वरील प्रश्न 1, 2, 3 सोडवा। 1, 2, 3 सोडवा। बघा प्रश्न कोणकोणते आहेत, कशा स्वरूपाचे आहेत, काय माहिती आहे हे आपण बघायचे आहे, सोडवायचे आहेत। स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे, कोणकोणते प्रश्न येतात। आता याच्यामध्ये नैसर्गिक अपमार्जके म्हणजे काय किंवा कृत्रिम किंवा मानवनिर्मित कोणकोणती अपमार्जके असणार आहेत याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ शकताय। त्यानंतर साबण व संश्लिष्ट अपमार्जक याची माहिती येणार आहे। आपण पान नंबर 103 जर समजा उघडला तर त्याच्यामध्ये भरपूर अशी सगळी माहिती तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे। त्यानंतर टूथपेस्ट मधील महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत, काय आहेत ते सगळी माहिती तुम्ही लिहायचं आहे। सिमेंट मधील घटक आपण मगाशी बघितलं, सिलिका असू दे किंवा केमिकल्स असतील किंवा पाणी, वाळू, खडी, त्यानंतर गळती होऊन काही विशिष्ट द्रव्य असतील, चुनखडक वगैरे असेल, ही माहिती त्याच्यामध्ये लिहिणार आहात आपण। त्यासोबत कारलेल्यामध्ये कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही, का होत नाही तर त्याच्यामध्ये भरपूर सगळे केमिकल्स असतात किंवा मळी मिश्रित पाणी असं म्हणा, त्याच्यामुळं शुद्ध स्वरूपाचं जे काही अपमार्जक असेल तर ते परिणाम करू शकत नाही, हे लिहायचं आहे। तेल पाण्यात मिसळत नाही परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होतात। तेल पाण्यात मिसळत नाही म्हणे परंतु काही अपमार्जक म्हणा किंवा रासायनिक प्रक्रियेमुळे काय होतं, एकजीव होतं। बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यावर रंगीत डाग निर्माण होतात। बरं, कपड्यावरती रंगीत डाग निर्माण होतो म्हणजे साबणाचा काही विशिष्ट किंवा काही दूषित असणारे काही घटक म्हणा किंवा रासायनिक घटक त्याच्यावरती परिणाम करतात व ते डाग वगैरे तयार होतात। अशा पद्धतीचे काही प्रश्न वगैरे आहेत हे आपण लिहायचं आहे, लिहून घ्यायचं आहे व पुढील तासाला म्हणा किंवा इतर वेळेला आपण याबद्दलची माहिती पाहणार आहोत। स्वाध्यायाच्या वेळेला आपण ही माहिती पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद। विद्यार्थी मित्र नमस्कार। इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान घटक 15वा पदार्थ आपल्या वापरातील उपघटक साबणाचे प्रकार। आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ किंवा घटक वापरत असतो। आपलं दैनंदिन कामकाज सुकर होण्यासाठी म्हणा किंवा आपलं कामकाज सोयीस्कर होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे पदार्थ वापरत असतो। तर त्या पदार्थांचे कोणकोणते प्रकार असतील तर त्या प्रकारांच्या संदर्भात आपण माहिती मागील तासाला घेतली आहे। याच्यामध्ये आज नवीन एक प्रकार बघायचा आहे उपघटकामध्ये, तो म्हणजे साबणाचे प्रकार।
साबण आपण वेगवेगळे प्रकारचे वापरत असतो. आपण अंगाचं साबण असते, डोक्याचं साबण असू दे, कपड्याचं साबण असू दे, भांड्याचं साबण असू दे. तर ह्या साबणाचे काही प्रकार असतात, तर त्या प्रकाराच्या संदर्भात आपण माहिती घेऊन घेऊया. तर तत्पूर्वी आपण ही माहिती थोडक्यात लिहून घ्यायची आहे. साबणाचे प्रकार, ठीक आहे. तर बघा, उपघटक साबणाचे प्रकार आपण पाहिलेले आहोत. साबणाचे प्रकारमध्ये लिहून घेऊया. साबणाचे प्रकार, साबणाचे प्रकार यामध्ये मृदू साबण, व कठीण साबण. मृदू साबण व कठीण साबण हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मृदू साबण व कठीण साबण. आता मृदू साबणाबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया. मृदू साबण म्हणजे काय, तर आपल्या संपूर्ण शरीरासाठी वापरण्यात येणारे साबण कुठले असेल तर ते मृदू साबणामध्ये येतात. डोक्याला लावायचं असेल किंवा अंगाला किंवा तोंडाला, हातापायाला असं कुठलाही साबण जर लावायचं असेल तर त्याला मृदू साबण असं म्हटलं जातं. मृदू साबणामुळे होतं काय, तर आपल्या संपूर्ण शरीरावरची जी काही घाण असू दे, मळ असू दे, हे संपूर्ण नाहीसं होतं. आता या मृदू साबणामध्ये स्नानासाठी वापरला तो तेलाचा पोटॅशियम क्षार असतो. बघा, मृदू साबणामध्ये तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो. पोटॅशियम क्षार असतो हे आपण या ठिकाणी बघायचं आहे किंवा लिहून घेतलेलं आहे. पोटॅशियम क्षार असतो. आता मृदू साबणाच्या संदर्भात आपण थोडंसं बघूया. बघा, हा आहे मृदू साबण. मी तुम्हाला या ठिकाणी चित्रामध्ये दाखवू शकतोय की हा आहे मृदू साबण. बघा, हा मृदू साबण आहे. ह्या मृदू साबणामुळे काय काय होतं हे तुम्हाला थोडक्यात आता मी सांगणार आहे. तर बघा, मृदू साबणाचा एक एक्सपेरिमेंट मी तुमच्या समोर देत आहे. आता बघा, आपण असा हा आता आपण चोळू शकतोय व मृदू साबण आपण ठेवून घेऊ शकतोय. हा अशा पद्धतीने आपण हे हात जर समजा चोळले तर हा विशिष्ट प्रकारे असा या हाताला फेस होतो. फेस झाल्यानंतर हे विशिष्ट प्रकारचे अपमार्जकाच्या सहाय्याने आपल्या या हातावर जो काही घाण असते, मळ असते, ही काय होते, नाहीशी होते. तर हे तेलामलाच्या पोटॅशियम क्षार असतो. याच्या या साबणामध्ये काय असतं, तर तेलामल व पोटॅशियमचा क्षार असतो. त्याच्यामुळं काय होतं की आपले हे अपमार्जक सहाय्यकांवर व घाण असते किंवा काही पदार्थ चिटकले असतील ते नाहीसे होतात. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. बघा, लिहून घ्यायचं आहे. ही बाब आपण लक्षात घेतलेली आहे. तर मृदू साबणाच्या संदर्भामध्ये आपण बघितलं की साबण कशा पद्धतीने काम करतो. आपण आपल्या एका जारमध्ये सुद्धा साबण ठेवू शकतो. त्यानंतर दुसरी थोडीशी माहिती लक्षात घ्यायची आहे. याच्यामध्ये अंगाची आग होत नाही. बघा, पोटॅशियम क्षार या साबणाच्या या घटकामुळे अंगाच्या आपल्या संपूर्ण शरीराची हानी होत नाही किंवा आग होत नाही, हे आपण बघायचं आहे. आता कठीण साबण, कठीण साबणाच्या संदर्भात जर विचार केला तर कपडे धुणे, बघा, कपडे धुणे, भांडी घासणे, कठीण साबणाच्या प्रकारामध्ये कोणकोणते साबण, तर कपडे धुणे व भांडी घासण्याचे साबण हे या कठीण साबणामध्ये येतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा, स्नानासाठी वापरतात. हा तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो, त्यामुळे अंगाची आग होत नाही. विहिरीचे किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. बघा, विहिरीचं व
विहिरीचं जे कूपनलिकेचं पाणी असतं त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण हे जास्त असतं. क्षारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतं तर त्याचा साका तयार होतो व त्यामुळे अपमार्जन करण्याचा सामनाचा गुणधर्म नष्ट होतो. संश्लिष्ट अपमार्जक बघा, संश्लिष्ट अपमार्जकाच्या संदर्भातली आपण थोडीशी माहिती लक्षात ठेवायची आहे. साबणाची जागा आता मानवनिर्मित संश्लिष्ट अपमार्जकांनी घेतली आहे. संश्लिष्ट अपमार्जक म्हणजे काय, सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे संश्लिष्ट अपमार्जक. साबणाची जागा आता मानवनिर्मित संश्लिष्ट अपमार्जकांनी घेतली असल्यामुळे अपमार्जकांची निर्मिती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. त्यांच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात. त्यांचा वापर अनेक प्रकारच्या प्रसाधनामध्ये करतात. संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात. बघा, संश्लिष्ट अपमार्जक हे एक विशिष्ट म्हणा किंवा ॲडव्हान्स असणारी ही एक पद्धती आहे व साध्या साबण करण्याच्या पद्धतीला अनुसरून दुसरी असणारी पॅरल असणारी पद्धत आहे. याच्यामध्ये काय केलं हे आपण बघितलं आहे. वापराच्या गरजेनुसार अपमार्जकामध्ये सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यात उपयुक्त गुणधर्मे दिली जातात. बघा, अपमार्जकाचा जर समजा अभ्यास करायला गेला तर ते कशापासून तयार केले जातात तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे रंगद्रव्य, सुगंधित द्रव्य असतील किंवा जंतुनाशके, अल्कोहोल्स, काही विशिष्ट प्रकारचे रासायनिक घटक असतील, फेननाशक अशांचे काही मिश्रण तयार करून आपल्यानुसार हे गुणधर्म असणारे काही त्याच्यापासून अपमार्जक वगैरे तयार केले जातात. तर संश्लिष्ट अपमार्जक हे साबणासारखाच एक प्रकार असतो, परंतु त्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स म्हणा किंवा संशोधन जास्त करून हे संश्लिष्ट अपमार्जक तयार केलं जातं. याच्यानंतर साबणाची निर्मिती. आता पूर्वीच्या काळी साबण वगैरे नव्हते, परंतु त्याला पर्याय म्हणून अनेक काही घटक म्हणा किंवा उपपदार्थ किंवा उपघटक तयार करून आपली गरज भागवली जात असते. परंतु सध्या माणसांची संख्या सुद्धा भरपूर, लोकसंख्या वाढली आहे, त्यांच्या गरजा सुद्धा भरपूर वाढल्या आहेत. आता प्रत्येक गोष्टीचं तयार करण्याचं म्हटलं तर त्याच्यासाठी फॅक्टरीज लागल्या असतात. फॅक्टरीज म्हणजे काय, एकाच वेळेला यंत्राच्या साहाय्याने भरपूर असा माल किंवा वस्तू निर्माण तयार करून त्याचं उत्पादन किंवा वस्तू सेवा गरजा निर्माण करून दिल्या जातात. याच्यामध्ये साबणाची निर्मिती याच्यामध्ये काय म्हटलं जातं बघा, साबणाची निर्मिती लाईफ बॉय, गोदरेज हे जे काही घटक वगैरे असतील तर त्यांची बाब आपण लक्षात ठेवायची आहे. आपण पहिल्यांदा साबणाची निर्मिती कशी होते याचा एक आपण डेमो पाहणार आहोत, हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे.